वेक्टर ऑपरेशन्स त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर लिहिलं पाहिजे. वेक्टर ऑपरेशन मध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. आता मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर मध्ये आपण काय करतो बघा. समजा एक बार हा 10 न्यूटन एक वेक्टरची व्हॅल्यू आहे. 10 न्यूटन फोर्स. आता या ठिकाणी समजा एक एस आहे जे की 5 सेकंड आहे. तिथे आपल्याकडे 5 सेकंड आहे. तर मी एखाद्या वेक्टरला ना एखाद्या नंबरनं डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकतो किंवा अशा पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. म्हणजे s इंटू a बार इक्वल टू 10 इंटू 5 न्यूटन सेकंड, that is the 15 न्यूटन सेकंड. You can direct multiply. Or any vector, suppose we take as one p bar vector and that vector value is that like 3. Okay, you can take the any unit Newton. Okay, meter per second we take as meter per second. ज्यावेळेस आपण याला मी म्हणलं असं 2p बार, तर तुम्ही डायरेक्ट त्या वेक्टरला मल्टिप्लाय करू शकता. समजा एखादा वेक्टर असं दाखवलं q बरोबर qx किंवा 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप सपोज दिसतंय. मग मला पाहिजे 2q बार, तर मी 2 इंटू 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप याला मल्टिप्लाय करायचं. 3 दोन्ही 6i कॅप, 2 दोन्ही 4j कॅप, 4 दोन्ही 8k कॅप. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मल्टिप्लिकेशन इझिली करू शकतो. आणि तिथून पुढे लक्ष ठेवायचं डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं, त्या वेक्टरला काही अडचण येणार नाही. पुढचा मुद्दा आहे एडिशन ऑफ वेक्टर. काय एडिशन ऑफ वेक्टर. सो एडिशन ऑफ वेक्टर किंवा आपली सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. ओके, याच्यामध्ये एक कन्सेप्ट फिक्स लक्षात ठेवायचा. सेम क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी सेम असली पाहिजे तरच आपण ऍड करू शकतो. म्हणजे कसं, फोर्स असेल तर त्याच्यातलंच F1 F2 F3 असं असेल तर ऍड करता येईल. वेलोसिटी असेल तर V1 सपोज V2 V3 असे असतील तर ऍड करू शकतो. फोर्स आणि वेलोसिटी ऍड नाही करता येत. असं फोर्स ऍड करायचा F1 प्लस F2. एक फोर्स असेल, दुसराही मला क्वांटिटी जी ऍड करायची आहे ना, ती कंपल्सरी काय पाहिजे, मला फोर्सच पाहिजे. इथं दुसरी क्वांटिटी चालत नाही. सेम फिजिकल क्वांटिटी वी कॅन डायरेक्टली ऍड. सपोज वी टेक एज एन फोर्स, otherwise we take as a velocity, you can add the directly. Okay, समजते तुम्हाला. सपोज मला इथं वेलोसिटी आहे, पण याला along with the काय डायरेक्शन, समजा v बार, तर v1 बार प्लस v2 बार. समजा मी एक एक्झाम्पल घेतो. काय एक्झाम्पल घ्यायचं, इथे एक वेक्टर आहे ते 3 न्यूटन आहे. अजून एक वेक्टर आहे ते आहे समथिंग लाईक 5 न्यूटन. हे एक वेक्टर आहे 3 न्यूटन, हे दुसरं वेक्टर आहे 5 न्यूटन. हे दोन्ही कसे आहेत, सेम डायरेक्शन. दोन्ही कसे सेम डायरेक्शन, बोथ आर द पॅरलल. सेम डायरेक्शन असेल तर ऍड करायचं, सेम डायरेक्शन असेल तर काय करायचं, ऍड करायचं. म्हणजे मला जे नेक्स्ट मिळणार आहे ते किती मिळणार आहे, 3 + 5 दॅट इज 8 न्यूटन. तर सबट्रॅक्शन कसं करता येईल, एखाद्या याचं सबट्रॅक्शन कसं करता येईल. सबट्रॅक्शन करायचं असेल तर याच इथं बघा, हे 5 न्यूटन आहे, मी याच्यामध्ये हे 3 न्यूटन घेतलंच ना. हे वरचं 5 न्यूटन आहे, खाली 3 न्यूटन आहे. मग मला सर रिझल्टंट कसा मिळेल, रिझल्टंट मी काय करतो, रिझल्टंट मला पाहिजे तर
5 प्लस -3 अपोजिट डायरेक्शन म्हणून काय येतं 5 - 3 किती येतं 2 न्यूटन. मला काय मिळेल हे 2 न्यूटन म्हणजे दोघांपेक्षा छोटं दाखवावं लागेल मला. ते किती मिळेल मला 2 न्यूटन. बघा सबट्रॅक्शन कसं करतोय आपण ऍक्च्युअल ऍडिशनच करत असतोय पण त्याचं डायरेक्शन उलट आहे. मग डायरेक्शन उलट आहे म्हणून चिन्ह कुठलं द्यायचं साइन कुठलं द्यायचं मायनस द्यायचं. समजतंय का बघा तुम्हाला. ओके हे काय झालं हे झालं ऍडिशन. तर सबट्रॅक्शन कसं करणार मग सबट्रॅक्शन करायचं झालं तर समजा f1 चं सबट्रॅक्शन करायचं आहे मी लिहितो ना इथं f1 बार मायनस f2 बार. जर मला v चं करायचं आहे तर v1 बार मायनस v2 बार and directly plus or minus. there is एखादा एक्झाम्पल ऍडिशन कशी होईल आणि प्लस सबट्रॅक्शन कसं होईल. ओके समजा एक f1 फोर्स घेतो 3i cap minus 2j cap plus 7k cap. Suppose we take as another one f2 bar and then 2i cap minus 6j cap plus 3k cap. ओके असं एक दोन मिनिट मला काय करायचं सर ऍड करायचं. दोन्ही काय फोर्स आहे याच्यात एक वेलोसिटी असतं तर शक्य नाही. ओके हां चलो f बार काढायचं मग मी कसं करणार f1 bar plus f2 bar. We can add these two vector how 3i cap minus 2j cap plus 7k cap plus 2i cap minus 6j cap plus 3k cap. जर मध्ये मायनस असेल तर हे म्हणून स्क्वेअर टाकलेलं ब्रॅकेट टाकलेलं. आता डायरेक्ट ऍड करायचं. कसं ऍड करायचं 3 आणि 2 5 i cap 3 आणि 2 5 i cap. हां सो इथं -2 -6 -2 -6 -2 -6 -8 j cap 7 plus 3 10 k cap. This is your f bar. समजलं का ऍडिशन कशी करायची. ऍडिशन कशी करायची मी प्रॉब्लेम पण या कन्सेप्ट मध्ये प्रॉब्लेम पण एड केला. जरी उद्या प्रॉब्लेम दिला किंवा एखादा मल्टिप्लाय दिलं आणि मग ऍडिशन दिली म्हणजे कसं दिलं f1 bar equal to 2f1 bar plus f2 कसं ऍड करायचं. पहिल्यांदा f1 जे दिलंय त्याला 2 न मल्टिप्लाय करून घ्यायचं कसं असं आणि मग त्याच्यामध्ये कोणामध्ये ऍड करायचं f2 मध्ये ऍड करायचं. समजतंय तुम्हाला. याचं सबट्रॅक्शन करून दाखवू. याचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. समजा f1 बार बरोबर f1 बार मायनस f2 बार. आपण याचं सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन करायचं आहे f1 3i cap minus 2j cap plus 7k cap minus 2i cap minus 6j cap plus 3k cap. एक स्टेप जास्त लागू द्या कंटाळा नाही करायचा. इथं डायरेक्ट जंप नाही घ्यायचं. इथं बघा 3i cap minus 2j cap plus 7k cap हे मायनस आलं -2i cap मायनस मायनस प्लस 6j cap मायनस प्लस -3k cap. ओके हां समजलं का बघा कळलंय का. हे मायनस न इथं मल्टिप्लाय केलं या मायनस न इथं या मायनस न इथं का हे ब्रॅकेटच्या बाहेर आहे हे मधलं आहे हे इथलं मायनस आहे. f2 ही व्हॅल्यू इथली टाकली उचलले इथे टाकली आपण. चलो आता इथं बघा 3i cap minus 2j cap 1i cap काय नाही म्हणजे 1i cap i cap -2 plus 6 4j cap 7 minus 3 4k cap. समजलंय का. ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन हे कन्सेप्ट लक्षात आलेत का कळलंय का नक्की.